नमस्कार मित्रांनो, मी राहुल स्वागत करतोय आपलं आमच्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपल्यासाठी पुन्हा एक नवीन भयकथा घेऊन आलो आहे. कथेचं नाव आहे कामिनी व कथेचे लेखक आहेत संजय कांबळे. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया या भयकथेला. रात्र बरीच झाली होती. मार्केटमधून जवळजवळ आवश्यक त्या सर्व साहित्यांची खरेदी करून झालेली. त्या आलिशान दुकानातून बाहेर पडताच लख्ख चमकलेल्या विजेसरशी त्याची नजर वर आकाशात गेली आणि तो काहीसा अस्वस्थ झाला. काळ्या कुट्ट ढगांनी आकाशात गर्दी करायला सुरुवात केलेली. दिवसभर वाहनांनी गजबजलेल्या या रस्त्यावर आता वाहनांची तुरळक ये जा सुरू होती. एकंदरीत सारं वातावरण पाहून तोही झपाझप पावलं टाकत जरा वेगातच बसस्टॉपच्या दिशेने चालू लागला. चालताना मात्र त्याच्या मनात नको नको ते विचार येत होते. आज आपल्याला उशीर झाला आणि आजच आपल्याला उशीर झाला. पण आजच आपल्याला उशीर का झाला असेल? या सगळ्या गोष्टी मला काही संकेत देत आहेत का? आणि जर त्या संकेत देत असतील तर कोणता संकेत? माझ्यासोबत काही वाईट घडणार आहे का? म्हणजे आकाशात जमा होणारे हे काळेकुट्ट पावसाळी ढग, उंच उंच इमारतींच्या मधून वाट काढत झेपावणारा थंडगार वाऱ्याची घुंग घुंग, असा मनात भीती जागवणारा आवाज, जो या रात्रीच्या नीरव शांततेत अधिकच भेसूर वाटतोय. आणि राहून राहून मला असं का वाटतंय की या साऱ्या गोष्टी मला भूतकाळात घडलेल्या या भयान घटनेची आठवण करून देत आहेत, जी लाख प्रयत्न करूनही माझ्या मनातून जात नाहीये. ते काही नाही, मला रात्रीची शेवटची 10:30ची बस काहीही करून चुकवायची नाही. तोच रस्त्याने जाणारं तपकिरी रंगाचं अस्थिपिंजर असं एक गावठी कुत्रं त्याच्याकडे पाहत उभा असल्याचं त्याला जाणवलं. त्याला असं समोर पाहून तो काहीसा घाबरून स्वतःशी पुटपुटला, दगड उचलावा का? मग अंगावर आलं तर? 14 इंजेक्शन घ्यावी लागतील. 14 नाही, आता 5 झालेत. पण घ्यावी तर लागतीलच ना. स्वतःशी पुटपुटत तो तसाच उभा राहिला. तोच ते भटकं कुत्रं त्याच्याकडे पाहून दूर कुठेतरी जंगलात कोल्हेकुई व्हावी तसं आऊ आऊ असा सूर काढत रडू लागलं. देवा, हे काय अपशुगुन म्हणायचं? हे कुत्रं तर माझ्याकडेच पाहून रडतंय, पण हे माझ्याकडे बघून रडतंय की माझ्या पाठीमागे कोणाला तरी पाहून रडतंय? मनात आलेल्या या विचारांनी तो काहीसा भयभीत झाला. क्षणभर थांबून त्याने हिम्मत करून मागे वळून पाहिलं, पण रस्ता ओस पडलेला. वर्दळ जवळजवळ नव्हतीच आणि मागही कोणी नव्हतं. त्यानं पुन्हा समोर त्या कुत्र्याकडं पाहिलं तर त्याचं केकाटणं अजूनही सुरूच होतं. इतक्यात एका बंद दुकानाच्या दारात पांघरून घेऊन झोपलेल्या भिकाऱ्यानं उशा शेजारी ठेवलेला एक दगड उचलून त्या कुत्र्याच्या दिशेने भिरकावला. तसं ते कुई कुई आवाज करत धावत कुठेतरी अंधारात नाहीसं झालं. सुटकेचा निश्वास सोडत तो पुन्हा झपाझप पावलं टाकत चालू लागला. काही पावलांवरच बसस्टॉप होता. पण या बसस्टॉपवर त्याला थांबायचं नव्हतं. म्हणजे या बसस्टॉपच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल त्याच्या मनात थोडी भीती होती. दुसऱ्या बसस्टॉपवर जायचं म्हटलं तर पुन्हा 15 मिनिटाचं अंतर कापावं लागणार. आणि तेवढ्यात आपली बस निघून गेली तर? खरं तर आज त्याचा नाईलाजच झालेला. बसस्टॉप काही पावलांवरच होता. इतक्यात मुसळधार पावसाची जोराची सर आली. हातातली छत्री उघडली आणि चालण्याचा वेग वाढवत घाईघाईनेच तो बसस्टॉपमध्ये शिरला. तसा धो पाऊस कोसळायला सुरुवात झाला. बसस्टॉपच्या स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यावर पावसाच्या पाण्याचे थेंब तडातड बरसत होते. बसस्टॉपमध्ये शिरताच छत्री बंद केली आणि खांद्यावर एका बाजूला घेतलेली काळी ऑफिस बॅग समोर धरत मागच्या लोखंडी बाकड्यावर थोडा आकसूनच बसला. पायाचे चंपे हलवत
तो हताशपणे समोरच्या त्या पावसांच्या सरींचं रौद्र रूप पाहत होता. मागील कित्येक वर्षापासून त्याने या बसस्टॉपच्या परिसरात रात्री येणं टाळलं होतं. या जागेविषयी त्याच्या मनात एक प्रकारची भीती, दहशतच निर्माण झालेली. तसा हा परिसर त्याच्यासाठी नवा नव्हता. रोज संध्याकाळी 7ला ऑफिसमधून सुटल्यावर चालत 15 मिनिटात हा बसस्टॉप यायचा. 6:15ची बस पकडली की तासाभरात घरी. हा त्याचा रोजचा दिनक्रम. पण रात्री 8 नंतर या बसस्टॉपवर थांबणं म्हणजे जीवावर यायचं. इथं येताच त्याचं मन बेचैन व्हायचं आणि एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात घोंगावत राहायचे. या परिसरात घडलेल्या घटना त्याच्यासारख्या सभ्य माणसानं ऐकण्या पाहण्यासाठी योग्य नव्हत्या. म्हणजे सभ्य लोक अशा मर्यादा स्वतःलाच लावून घेतात. या परिसरातील हॉटेल लॉजमध्ये कोणी आत्महत्या केलेली, तर कोण्या अनोळखी स्त्रीचा खून केलेला. इतकंच नाही तर पैसे देऊन आणलेल्या कॉलगलच्या अमानुष खुनानंतर हा परिसर बराच बदनाम झालेला. आणि अशा बदनाम परिसरात एका सभ्य माणसानं रात्री उशिरा थांबणं हे त्यांनी स्वतःला लावून घेतलेल्या बंधनांच्या विरोधात होतं. पण आज त्याचाही अक्षरशः नाईलाज झालेला. म्हणजे आधी ऑफिसमधलं काम आवरायला उशीर झाला, त्यात उद्या बायकोचा वाढदिवस. तिच्यासाठी तिच्या आवडीची साडी, गोड मिठाई आणि रातराणींचा सुगंधी गजरा, ज्याचा मनमोहक दरवळणारा सुगंध त्याच्या बॅगेमधून बाहेर त्याला येत होता. आणि त्याच्या सुगंधी गजऱ्याची त्याला भीती वाटू लागलेली. म्हणतात ना, रात्रीच्या वेळी सुगंधी गजरा, सुगंधी अत्तर, शिजवलेले अथवा कच्चे मांस अशा गोष्टी सोबत ठेवणे म्हणजे आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या नकारात्मक शक्तींना आपल्याकडे येण्यासाठी निमंत्रण दिल्यासारखंच असतं. आणि त्यामुळंच रातराणींच्या गजऱ्याच्या मनमोहक सुगंधानं त्याचं मन अस्वस्थ झालेलं. तिशीतील तो तरुण, कमालीचा सभ्य, अंगाने तसा मध्यमच, गोरा रंग आणि किंचित उभा चेहरा, दाढी मिशा मात्र नेहमीच चकचकीत, एका बाजूला नीट बसवलेले काळेभोर केस, चेहऱ्याला साजेशा नाकावर नेहमी चौकोनी फ्रेमचा चष्मा, आणि हो, नेहमी इनशर्ट केलेला. म्हणजे एका सभ्य माणसानं जितकं सभ्य असावं त्याहून थोडा अधिकच त्याच्यात होतं. जसजशी वेळ पुढे सरकत होती तसतसा तो कधी हातातील घड्याळात वेळ पाहायचा, तर कधी धोधो कोसळणाऱ्या पावसाने धूसर दिसणाऱ्या निर्मनुष्य रस्त्याकडे डोळे लावून बसायचा. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबावरील पांढऱ्या LED बल्बच्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाकडे तो हताशपणे पाहत मनात म्हणाला, अरे बाबा, मी घरी पोहोचेपर्यंत थांब. पोहोचलो की काय लागायचा तो लाग. बोलतच चोरट्या नजरेने त्यानं बसस्टॉपच्या डाव्या बाजूला असणाऱ्या त्या पुलाकडं पाहिलं आणि काळजात भीती दाटली. जेमतेम 20 पावलांवर असलेल्या उड्डाणपुलावर घडलेल्या एका घटनेमुळे तो तरुण जरा जास्तच भयभीत दिसत होता. त्या चौपदरी रस्त्याच्या मधून लोकांनी ये जा करून वाहनांना अडथळा करू नये किंवा अपघात होऊ नये यासाठी तो उड्डाणपूल तयार केलेला. खांबावरील पांढऱ्या बल्बच्या प्रकाशानं प्रशस्त लोखंडी पायऱ्यांवरून खाली येणाऱ्या पावसाचं पाणी सुरेख चमकत सैरभैरपणे नाल्याच्या दिशेने धावत होतं. घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजून गेलेले. बस चुकलेली आहे की अजून यायची आहे हे त्याला माहीत नव्हतं. तसाच गोंधळलेल्या अवस्थेत चेहऱ्यानं आजूबाजूला नजर फिरवताना पुन्हा त्याची नजर त्या उड्डाणपुलाखाली गेली. त्याला काही मुली आणि महिला तिथं उभ्या दिसल्या. काहींच्या अंगावर तोडके आणि भडक कपडे होते, तर काही जणी साडी नेसल्या होत्या. रस्त्यावरून जाणारी एखादी दुचाकी तर कधी 4चाकी मोटर त्यांच्याजवळ येऊन थांबायची आणि त्यातील एक मुलगी व महिला कमी व्हायची. आता एका सभ्य माणसानं अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं, म्हणून त्यानं नजर फिरवली. पण चोरट्या नजरेने का असेना, तो हा सर्व प्रकार पाहत होता. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ आता कमी झालेली, पण पाऊस मात्र
तसाच बरसत होता. आता त्याची अस्वस्थता अधिकच वाढू लागली. आज त्याची बस चुकली होती. एखादी रिक्षा थांबवावी तर येणारी रिक्षा पॅसेंजर घेऊनच जाताना दिसायची. तो आपल्या विचारात बुडाला होताच की एक महिला बसस्टॉपवर त्याच्या शेजारीच येऊन उभी राहिली. तिची भडक रंगाची साडी पावसाच्या पाण्याने गुडघ्याखाली थोडीशी भिजलेली. पाठमोरी उभी ती स्त्री अंगाने तशी नाजूकच पण कमालीची देखणी. तिच्या काळ्याभोर मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये रातराणीच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा अधिकच खुलून दिसत होता. तिची पाठमोरी काया तो अगदी भान हरपून पाहत होता. हातातील छत्री बंद करत तिची नजर त्याच्यावर गेली. तिचं मादक सौंदर्य पाहून मगापासूनची त्याची अस्वस्थ मनस्थिती क्षणात नाहीशी झालेली. देखण्या गोल चेहऱ्याला, साजेशा नाकात छोटीशी रिंग, कोरलेल्या नाजूकशा भुवया आणि काजळ घातलेले हरणीसारखे रेखीव डोळे, ज्यातून सुटणारे तीर त्याच्या काळजात आरपार घुसत होते. चापून चोपून नेसलेल्या गडद रंगाच्या साडीमधून तिचा आकर्षक बांधा अगदीच उठून दिसत होता. त्याची पुरुषी नजर तिच्या कमरेच्या घाटदार वळणांवरून छातीवर रेंगाळत वर सरकली आणि तिच्या नाजूक फिक्कट गुलाबी ओठांच्या हालचालीवर स्थिरावली. त्याच्या लक्षात आलं की ती काहीतरी आपल्यालाच विचारते आणि अचानक तो भानावर आला. ओ साहेब, टाईम का झालाय? हां हां टाईम टाईम काय? हां टाईम 11 वाजलेत. आणि घड्याळात पाहता पाहता त्याचा चेहऱ्याचा मात्र रंग उडाला. बराच वेळ झाला होता, म्हणजे शेवटची बस चुकलेली आणि आता एखादी रिक्षा करावी लागणार होती. त्याच्या रंग उडालेल्या चेहऱ्याकडे पाहत ती स्त्री काहीशी हसून म्हणाली, इतके काय घाबरताय? अहो 11 वाजलेत म्हणजे माझी शेवटची बस चुकली. मग रिक्षा करायची, त्यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे? 11च तर वाजलेत. म्हणजे इतक्या रात्री बाहेर फिरताना तुम्हाला भीती नाही का वाटत, तेही अशा ठिकाणी? साहेब, आमचं काम रात्रीच सुरू होतं, मग रात्रीची भीती वाटून कशी चालेल? रात्री म्हणजे? बोलतच त्यानं आपली नजर खाली त्या महिलेच्या पायांकडे वळवली, पण टाचेपर्यंत साडी असल्यानं तिचे पाय दिसत नव्हते. खाली का बघताय? काही पडलं का? नाही, तुमचे पाय बघत होतो. तो गमतीनं अगदी सहज बोलून गेला. त्याचं बोलणं ऐकून ती काहीशी हसून म्हणाली, पाय उलटे आहेत का? साहेब, मी भूत नाही. अहो, माझं मेकअप बघून तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. म्हणजे इतक्या रात्री जिथे पुरुषांची वर्दळ जास्त असते, एका अशा पुलाशेजारी, तिथं इतकं नटून थटून, भडक मेकअप करून, आकर्षक साडी नेसून, मोकळ्या केसांमध्ये रातराणीचा गजरा लावून एक स्त्री का बरं थांबली असेल? म्हणजे तुम्ही भूत आहात तर? तो काहीसा गंभीरपणे म्हणाला. पण त्याच्या बोलण्यावर किंचित हसून ती म्हणाली, भूताचे पिक्चर जास्त बघता वाटतं. नाही, म्हणजे इतकी सुंदर स्त्री समोर उभी असतानाही तुम्हाला तिच्यात भूत दिसतंय. आता लहानपणापासून फिल्म्स, सिरियल, कथा यामध्ये वाचत आणि पाहत आलोय की अशा निर्जन ठिकाणी एक आत्मा सुंदर स्त्रीच्या रूपात येतो आणि मग एखाद्या व्यक्तीवर झडप घालतो आणि त्याला ठार मारतो. साहेब, मी भूत नाही, कॉलगर्ल आहे. आणि कोण्या पुरुषावर झडप घालायला नाही तर कस्टमर शोधायला येथे उभी आहे. विश्वास नसेल तर पैसे द्या आणि चला माझ्या रूमवर. कॉलगर्ल? अडखळत बोलत तो तिच्यापासून थोडा दूर झाला. त्याच्या या वागण्याने काहीशी निराश आवाजात ती म्हणाली, साहेब, इतकं काय झालं घाबरायला? कॉलगर्ल तर आहे. तुम्ही इतकं दचकलात की जशी मी भूतच आहे. पण तिच्या या प्रश्नावर
त्यानं कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. तिच्यापासून अंतर ठेवूनच तो धो-धो कोसळणाऱ्या पावसाला पाहत उभा राहिला. तोच त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलच्या रिंगच्या आवाजानं तो सावध झाला. घाईघाईतच त्याने खिशातून फोन काढला तर त्याच्या बायकोचा कॉल होता. हॅलो, बोल ना. काय हो, किती वाजलेत? कुठे आहात इतका वेळ? घरी येणार आहात की नाही? आणि आज इतका कसा उशीर झाला? आता बायकोला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून त्यानं खरं सांगायचं टाळलं आणि काहीसं अडखळत म्हणाला, अगं काम जास्त होतं ना, म्हणून बाहेर पडायला उशीर झाला. थोड्या वेळातच येईन घरी. तू काळजी करू नकोस. काळजी करू नकोस? 11:30 वाजायला आलेत तरी नवरा घरी आलेला नाही. कुठल्या बायकोला चैन पडेल? तो काही बोलणार तोच बसस्टॉप समोरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला ती महिला म्हणाली, ओ साहेब, येणार काय? आणि फोनवर ऐकू आलेल्या एका महिलेचा तो आवाज त्याच्या बायकोनं अचूक टिपला. आणखी कोण आहे तुमच्यासोबत? आपण एकटे आहोत असं सांगितलं तर बायको खूपच काळजी करत राहील, म्हणून तिच्या समाधानासाठी तो सांगू लागला, एक मुलगी आहे सोबत. कोण मुलगी? आणि तुमच्यासोबत काय करते? बायको अधिकच घाबरली. मला काय माहिती, कॉल गर्ल आहे असं म्हणाली. तू घाबरू नकोस, मला 100% खात्री आहे की ती भूत नाही. त्याचं बोलणं ऐकून मात्र त्याच्या बायकोचा पारा अधिकच चढला. ती भूत असू दे नाहीतर हाडळ असू दे, तिच्या झिंज्या उपटून तिच्या हातातच देईन. मीच आता रिक्षा करून तिथे येते. मला खरं खरं सांगा, नेमकं कुठे आहात? आमच्या ऑफिसच्या बाजूच्या बसस्टॉपवर. पण तू कशाला इकडे येतेस? रिक्षा सापडेल मला थोड्या वेळात. ते काही नाही, मी येते म्हणजे येते. अगं, पाऊस कसला भयंकर लागतोय, त्यात रात्रीची वेळ. अशा पावसात गाड्यांचे अपघात होतात. तू अजिबात येऊ नकोस, मी येतो लगेच. एवढं बोलून त्यानं फोन कट केला आणि त्या कॉल गर्लकडे पाहत म्हणाला, या बायकांना विनाकारण काळजी करतात. ती मात्र विस्मयकारक चेहऱ्याने एकसारखं त्या माणसाकडे पाहत होती. तिच्या या आश्चर्यचकित मुद्रेला पाहून त्यानं विचारलं, असं काय पाहतेस? त्याच्याकडे पाहतच नकारार्थी मान डोलावत ती स्त्री शांतपणे म्हणाली, साहेब, एखादा पुरुष माझ्यासोबत झोपला असताना जर त्याच्या बायकोचा फोन आला तरी आपल्या बायकोशी खोटं बोलून तो पुरुष ती वेळ मारून नेतो. पण तुम्ही काहीच न करता थेट आपल्या बायकोला सांगितलं की मी कॉल गर्लसोबत आहे. मानलं पाहिजे तुम्हाला. त्या महिलेचं बोलणं ऐकून काहीशी छाती फुगवत तो म्हणाला, हे बघा, मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. एक खोटं बोललो तर ते लपवण्यासाठी आणखी खोटं बोलावं लागतं. असं करत करत खोट्या गोष्टींचा डोंगर तयार होतो. त्यामुळे आधीच सांगितलेलं बरं. बोलतच त्यानं पुन्हा आपली चाणक्य नजर खाली तिच्या पायांकडे नेली. पण तिच्या साडीमुळे तिचे पाय काही केल्या दिसत नव्हते. त्या स्त्रीने मात्र त्याची नजर हेरली. साहेब, पुरुषांची नजर बाईच्या कमरेवर, छातीच्या उभारांवर खिळलेली मी आजवर अनुभवली आहे. पण तुमची नजर मागापासून माझ्या पायांवर का रेंगाळत आहे? त्या महिलेचा असा प्रश्न ऐकून तो काहीसा गंभीर होत म्हणाला, काही वर्षांपूर्वी याच पुलावर एक भयानक घटना घडलेली. तेव्हापासून एकतर इथे थांबत नाही आणि जरी थांबलो तरी कोणाशी मी बोलत नाही. तशी ती महिला आश्चर्याने म्हणाली, घटना? तीही भयानक? आणि या पुलावर? साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कितीतरी वर्ष याच पुलाखाली बसून धंदा केला आहे. मी तर या पुलाखाली अशी कोणतीच घटना घडलेली ऐकलेली नाही आणि पाहिलेली देखील नाही. तिच्याकडे पाहत तो किंचित हसून म्हणाला, तुला माहीत असलं तरी तू सांगणार नाहीस, कारण भीतीने लोक इथे यायचे बंद झाले तर तुमचं पोट कसं चालणार? ते पण आहे की हो साहेब, देवाने आम्हाला पोट दिलं आणि ते पोट भरण्यासाठी शरीर. तिचा हताश चेहरा पाहून
त्याला काहीसं अपराधी वाटलं. आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. प्लीज डोंट माइंड. सॉरी म्हणजे मनाला लावून घेऊ नकोस. माझं जाऊ द्या हो साहेब, इथं काय झालेलं ते सांगा मला. म्हणतच त्याच्याकडे प्रश्नार्थ नजरेने ती पाहू लागली. तसा त्या पुलाकडे पाहत तो गंभीर आवाजात म्हणाला, त्या रात्रीही असाच धोधो पाऊस कोसळत होता. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. होता तो लख्ख काळोखात बरसणारा पाऊस. त्या रात्रीही तुझ्यासारखीच एक महिला याच पुलावर उभी होती. कामिनी. हो, कामिनीच नाव होतं तिचं. म्हणजे तिच्या सोबतच्या महिला तिला या नावानं बोलवायच्या म्हणून मला माहिती. खूप आकर्षक होती. शुभ्र पांढरी साडी घातलेली, काळ्या भोर मोकळ्या केसात रातराणींचा गजरा. आपल्या सुगंधानं एखाद्या आंधळ्या माणसालाही आपल्याकडे आकर्षित करायची. इतकं कमी की काय म्हणून काजळ घातल्यासारख्या नैसर्गिक कोरलेल्या डोळ्यांमधून सुटणारे बाण कुणा पुरुषाच्या काळजात रुतले नाही तरच नवल. ती देखील तुझ्यासारखीच गिऱ्हाईकांची वाट पाहत या पुलावर उभी होती. तोच 4-5 जणांचं एक टोळकं तिथे आलं. अगदी दारू पिऊन गच्च. त्यातील दोघांना तर नीट उभंही राहता येत नव्हतं. ते कामिनीसोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागले. थोडा वेळ बोलून तिनंही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. पण पोटात गेलेल्या दारूने ते बेभान झालेले. त्यांच्यातल्या एकाने दारूच्या नशेत तिचा पदर छातीवरून खेचला आणि वाद वाढला. ये जा करणारे लोक फक्त तमाशा पाहत होते. तशा बाजूला उभ्या 2-3 महिला पुढं आल्या आणि त्या दारुड्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण दारुड्यांनी दारूच्या नशेत कामिनीला पुलावरून खाली फेकले आणि एकच गोंधळ माजला. ते दारुडे वाट दिसेल तिकडं धावत सुटले. त्या महिला मदतीसाठी आरडाओरडा करू लागल्या. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर निष्प्राण निपचिप पडलेल्या त्या महिलेची नजर आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींवर स्थिरावलेली. तिच्यासोबत असणाऱ्या महिला मात्र तशाच मदतीसाठी रडत ओरडत किंचाळत राहिल्या. त्याचं बोलणं ऐकून ती स्त्री काहीशी हताशपणे म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी ती किंचाळली, ओरडली, तरी तिच्या मदतीला येणार तरी कोण? ती एक वेश्या होती. कोणाला तिची दया येणार? पण आपल्या चेहऱ्यावर आलेले निराशेचे भाव लपवत ती अगदी सहज बोलून गेली. खरं तर प्रत्येक स्त्रीसारखं आम्हालाही देवाने एक हळवं नाजूक मन दिलं, पण त्या मनातील भावना कोण ऐकणार? इतर महिलांसारखाच आमच्या शरीराला देखील त्रास होतो, यातना होतात, आजारपण येतं, दुखणं खुपणं सारं काही होतं. तेव्हा काळजी घेणारा मायेचा एखादा हात आम्हालाही हवा असतो. थकलेल्या शरीराला आरामाची गरज असते. तापाने फणफणणाऱ्या शरीराला औषधाचीही गरज असते. पण तुम्हाला माहिती आहे का साहेब, तापानं भाजणाऱ्या फणफणणाऱ्या अशा शरीराचा उपभोग घेऊन झाल्यावर गिऱ्हाईक म्हणतात, अंगातलंही गरमी आहे ग तुझ्या, मजा आली. साहेब, आमच्या शरीराला होणाऱ्या यातनांनी वेदनांनी देखील आमचं गिऱ्हाईक खुश होतं. एका वाक्यातच तिने शांतपणे आपलं भयान आयुष्य उलगडलं. काळजात खोलवर घाव करणारे तिचे ते शब्द ऐकून तो सुन्न झाला. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र किंचित हसू पसरलेलं. डोळ्यात पाणी नव्हतं की ओघळणारे अश्रू नव्हते की सहानुभूतीची हाकही नव्हती. कदाचित रोजच्या यातना, त्रास, दुःख सहन करून तिच्या डोळ्यातलं पाणीही आटलं असावं. पुरुषांनी आपल्या गरजेसाठी तयार केलेल्या या जगात आणि तिच्यासारख्या असंख्य महिलांना सारं काही सहन करत राहायची आता सवय झालेली. पण तिचं बोलणं ऐकून त्याला मात्र खूपच वाईट वाटत होतं. साहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आमचं आयुष्य असंच आहे. पण साहेब, आम्हाला कोणाची साथ नसली तरी आम्ही मात्र एकमेकींना साथ देतो. एकमेकींचं दुःख वाटून घेतो.
एकमेकींना आधार देतो. पण साहेब, एक गोष्ट मात्र मला आजवर समजली नाही. तिच्या या वाक्यानं आपल्या भोवया किंचित आकसल्या आणि तिच्याकडे पाहत विचारलं, कोणती गोष्ट? तशी ती समोर धोधो कोसळणाऱ्या पावसाला पाहत म्हणाली, जेव्हा वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर एखादी बातमी झळकते की डिप्रेशनमध्ये आत्महत्या केली किंवा प्रेमात अपयश, पैशांची चणचण, नोकरी गेली, अशा कारणांनी जीव देणाऱ्यांबद्दल वाचतो, पाहतो, तेव्हा आम्हाला खरंच विचार पडतो. विचार? कसला विचार पडतो? त्यानं भोवया आकसून विचारलं. तशी ती शांतपणे म्हणाली, म्हणजे या आत्महत्या करणाऱ्या मनाला होणारा त्रास हा आमच्या त्रासापेक्षा जास्त असेल का? म्हणजे रोज 10-15 वेगवेगळ्या पुरुषांना आपलं शरीर विकून पोट भरणाऱ्या माझ्यासारख्या वैश्यांच्या त्रासापेक्षा जास्त यांचा त्रास असेल का? तिच्या तोंडातून बाहेर पडलेल्या या वाक्याने तो खरंच निशब्द झाला. प्रश्नार्थक नजरेने त्यानं तिच्याकडे पाहिलं. तिची नजर समोर कुठेतरी शून्यात हरवलेली, पण काळजात कुठेतरी दाबून ठेवलेले शब्द मात्र अलगद तिच्या ओठावर येत होते. किंचित हसून ती पुढे म्हणाली, साहेब, जगातला कुठलाही मनुष्य कितीही वाईट परिस्थितीमध्ये अडकला असेल तरीही नव्याने आयुष्याची सुरुवात करू शकतो. पण एक वैश्या आयुष्याची नवी सुरुवात करू शकेल? हा समाज तिला स्वीकारेल? तिच्या बोलण्यानं तो मात्र अनुत्तरित झाला. तसं तीही चुकीचं बोलत नव्हती. तिच्या या प्रश्नातही बरीच उत्तरे लपलेली आणि त्या उत्तरांमध्येही बरेच प्रश्न. क्षणभर दोघेही तसेच अबोल बसून राहिले. समोर कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत तो पुढे काही बोलणार तोच त्याची नजर उजव्या बाजूला रस्त्यावरून येणाऱ्या एका वाहनावर गेली. धोधो कोसळणाऱ्या पावसामुळं गाडीचे 2 हेडलाईट तितकेच धुसर चमकत होते. पण काही वेळातच चित्र स्पष्ट झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडी भीती दाटली. समोरून येणाऱ्या त्या गाडीला पाहून आपली बॅग सावरत तो हळुवारपणे उभा राहिला. गाडी त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. ती पोलीस व्हॅन होती. गाडीतील ड्रायव्हरनं गाडीची काच खाली घेतली तसा आतील खाकी युनिफॉर्म घातलेल्या पोलीस कॉन्स्टेबलनं त्याच्याकडे पाहिलं. ओ साहेब, एकटेच काय करता इथं? 12 वाजायला आले. इतक्या उशिरा बस नसते हे माहीत नाही का तुम्हाला? आणि या एरियाबद्दल माहिती आहे ना? विनाकारण स्वतःच्या डोक्याला ताप करून घेऊ नका आणि आमच्या डोक्याला ताप देऊ नका. रिक्षा पकडा आणि घरची वाट धरा. सूचना संपल्या तशी गाडीची काच वर घेत ती पोलीस व्हॅन निघून गेली. हा मात्र विचार करत खाली बसला. पोलीस आंधळा होता की काय? माझ्या बाजूची ही महिला त्या पोलिसाला दिसली नाही काय? बोलतच त्यानं डाव्या बाजूला पाहिलं आणि सुन्न झाला. मगापासून बडबड करत असलेली ती महिला कुठेच दिसत नव्हती. या धोधो कोसळणाऱ्या पावसात आणि या भयान परिसरात पसरलेल्या नीरव शांततेत आपण एकटेच या बसस्टॉपवर उभे आहोत हे त्याच्या लक्षात आलं. तसा तो काहीसा घाबरला. आपली बॅग छातीशी कवटाळत तो शांतपणे खाली बसला. मेंदूत विचारचक्र एकसारखं घुमू लागलं. याचा अर्थ मगापासून आपण ज्या महिलेसोबत बोलत होतो तो एक आत्मा होता? डोक्यात चमकून गेलेल्या या विचारानं त्याच्या काळजातील भीती आणखीन दाटली आणि झटकन त्यानं आपली मान त्या पुलाच्या दिशेने वळवली. तसा सुन्न झाला. त्याचं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. जरी आजूबाजूला धोधो पाऊस कोसळत असला तरी भीतीने मात्र त्याच्या घशाला कोरड पडलेली. कारण त्या पुलावर तीच महिला एकटक त्याच्याकडे पाहत उभी होती. तिला पाहताच त्याच्या अंगावरून सरसरून काटा आला. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो त्या महिलेला पाहू लागला. ती मात्र अगदी शांत, भावनाशून्य नजरेने त्याच्याकडे पाहत होती. हवेच्या एक हलक्याशा झोक्यासरशी त्या महिलेचे काळेभोर केस
तिच्या चेहऱ्यावर येत होते. तिला असं पाहताना त्याच्या काळजाची धडधड मात्र कमालीची वाढलेली. काही गोष्टींचा उलगडा झाला. काळजातले शब्द नकळत ओठांवर आले. म्हणजे त्या रात्री झालेल्या झटापटीत या पुलावरून पडून मृत्युमुखी पडलेली महिला हीच होती तर. म्हणजे आपली भीती खरी ठरली. या महिलेचा आत्मा आजही पुलावर भटकतोय. डोक्यात विचार आला की या धोधो कोसळणाऱ्या पावसातच इथून धावत सुटावं आणि शक्य तितक्या दूर निघून जावं. पण आत्मा मला इथून सोडेल? त्याला संपूर्ण परिस्थितीची जाणीव झाली होती. हा एक मृत्यूचा सापळा होता माझ्यासाठी. ऑफिसमधून बाहेर पडायला उशीर होणं, माझी बस चुकणं, या मुसळधार पावसाला सुरुवात होणं आणि या परिस्थितीत मी या जागेवर अडकून पडणं. कदाचित मगाशी माझ्याकडे बघून रडणाऱ्या कुत्र्यानं मला आधीच मृत्यूचा संकेत दिला होता. सारं काही या आत्म्याने घडवून आणलं. एक न अनेक विचार वाळवी लागल्यासारखं त्याचा मेंदू पोखरू लागले होते. देवा, काहीही कर, पण मला इथून सोडव. धडधडत्या काळजाने तो देवाकडे पाहत प्रार्थना करू लागलाच होता की एका रिक्षाच्या हॉर्नच्या आवाजानं काळीत छाती फाडून बाहेर आल्यासारखा दचकला. काही समजायच्या आत फिक्कट गुलाबी पंजाबी ड्रेस घातलेली 25शीतील महिला त्या रिक्षातून उतरली आणि छत्री उघडून घाईघाईतच त्याच्या दिशेने चालत आली. कुठं गेली ती? सांगा लवकर. त्याची बायको रिक्षा पकडून त्या बसस्टॉपपर्यंत आलेली. त्याचा चेहरा खुलून गेला. भीतीची जागा समाधानाने घेतली. सुटकेचा निश्वास टाकला. कारण या क्षणाला रागाने लाल झालेली त्याची बायकोही त्याला साक्षात परमेश्वरासारखी वाटत होती. आपल्या बायकोला समोर पाहून देवाला हात जोडतच म्हणाला, खरंच देवासारखी आलीस ग. इतकं बोलून तसाच तो घाईघाईतच रिक्षात बसला आणि रिक्षा चालकाला म्हणाला, ये भावा, चल इथून. आईला लय डेंजर एरिया आहे हा. त्याच्या पाठोपाठ त्याची बायको रिक्षात बसत त्याला म्हणाली, मी काहीतरी विचारते. हां ती होय. अगं ती इथे कशाला थांबेल? ती गेली तिच्या कामाला. बरं झालं रिक्षा घेऊन आलेस. बराच वेळ झाला मला रिक्षा सापडत नव्हती. विषय टाळण्यासाठी त्यानं बॅगेची चेन उघडली आणि कॅरी बॅगमधील ती पैठणी साडी आपल्या बायकोसमोर उघडली. अय्या, किती छान पारख आहे हो तुमची. इतकी सुंदर साडी. एखादं घबाड सापडल्यासारखी त्याची बायको साडी पाहत होती. रिक्षा सुरू झाली आणि त्याची भयभीत नजर पुन्हा त्या पुलावर गेली. ती स्त्री अजूनही त्या पुलावर त्याच्याकडे अगदी तशीच भावनाशून्य नजरेने पाहत होती. तिच्याकडे पाहताना बॅगेत त्याच्या हाताला एक कागदी चिठ्ठी सापडली. किंचित भोवया आकसून तो चिठ्ठी वाचू लागला. दारूच्या नशेत ज्या टोळक्यानं त्या वेश्येला पुलावरून खाली टाकलं, त्यांच्यात तुम्हीही एक होतात आणि त्या गोष्टीचा पश्चाताप आजही तुमच्या डोळ्यात दिसत होता. खरं तर कुठल्याच वैश्येच्या जगण्या मरण्यानं कुणालाच फरक पडत नाही. पण तुम्ही या गुन्ह्यात तुरुंगात गेला असतात तर तुमच्या मागे असणारं तुमचं कुटुंब संपून गेलं असतं. आणि कुटुंब, एकमेकांची सोबत, सुखी संसार जगातल्या कुठल्याही मौल्यवान संपत्तीपेक्षा जास्त आहे. या सगळ्यांचं महत्त्व माझ्यासारख्या स्त्रीपेक्षा जास्त कोणी समजू शकणार नाही. साहेब, कामिनीनं माफ केलं तुम्हाला, कारण मीच कामिनी आहे. त्या रात्रीच्या झटापटीत पुलावरून पडून मी जखमी झाले, पण वाचले. कदाचित नशिबाचे अजून भोग संपलेले नाहीत. पण त्या घटनेनंतर तुमच्यातील माणूस जागा झाला, यातच मी सारं काही कमावलं. कामिनी. चिठ्ठी वाचून तो अगदी निशब्द झालेला. हातातील ती चिठ्ठी पुन्हा बॅगेत सरकवली आणि रिक्षातून मान बाहेर काढून मागे त्या पुलावर पाहिलं तर ती महिला अजूनही तिथेच उभी होती. आणि महत्त्वाचं म्हणजे ती जिवंत आहे हे पाहून त्याच्या काळजावर दडपण, भीती सारं काही कमी झालेलं. पण काहीही झालं तरी आपण तिचे अपराधी आहोत ही चल त्याच्या मनाला लागत होती.
अपराधी भावनेने तिच्याकडे पाहत त्यानं आपले दोन्ही हात जोडत मुकेपणीच तिची माफी मागितली. तसा तिनंही किंचित हसून प्रतिसाद देत किंचित हात उंचावला. तसा त्यानंही आपला हात थोडा उंचावला. तोच एक वाटसरू तिच्याजवळ आला आणि क्षणभर बोलून ती महिला थोडी लंगडत चालत त्या व्यक्तीसोबत निघून गेली. त्याने पुन्हा आपली नजर आपल्या पत्नीकडे वळवली. अजूनही ती साडी पाहण्यातच गुंग होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तिच्याकडं पाहताना एक विचार त्याच्या डोक्यात आला. खरंच आम्हा पुरुषांमुळे स्त्रिया सुरक्षित आहेत का? कदाचित नाही. कुणाचीही मुलगी, पत्नी, बहीण घरात सुरक्षित आहे. ती त्यांच्या घरातील पुरुषांमुळं किंवा जगातील कुठल्याही पुरुषांमुळं नाही, तर त्या सुरक्षित आहेत कारण एक वैश्या बाजारात स्वतः शरीर विकते त्यामुळं, आणि तरीही त्यांचा तिरस्कार केला जातो. ती महिला अजून जिवंत आहे हे पाहून त्याच्या काळजावरचं एक खूप मोठं ओझं काहीसं कमी झालेलं. मोकळ्या मनानं त्यानं एक निश्चय केला. काहीतरी मदत नक्की करायची आपण कामिनीला. कामिनी, छान नाव आहे. मोठ्या समाधानानं तो धोधो कोसळणाऱ्या पावसाला पाहत राहिला आणि काचेवर पडणाऱ्या पावसाचं पाणी वायपरनं बाजूला करत त्यांची रिक्षा घराच्या दिशेने धावू लागली. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. या कथेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.